नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। त्याची आपण चर्चा करू। दुसरा आहे की आपल्या जो काउंटिंगचे जो पूर्व नियोजन आपल्याकडून झालेलं आहे त्याची आपण चर्चा करू। ये दोन विषय इलेक्शनचे संबंधमध्ये। तीसरी एक और विषय जो मी चर्चा करायचा इलेक्शनचे संबंधी कोई दुरुस्ती असेल तो आतापासून आपण जागे व्हावा। जागो नागरिक जागो माझी विनंती आहे, क्योंकि लोक लास्ट आणि जागे होतात आणि त्याच्यानंतर ते म्हणजे फेर होतात की ये तीन विषय इसमें मी एक्सप्लेन पण करतो काय काय याच्यामध्ये आहे। चौथा विषय ज्याच्याबद्दल आपण आज चर्चा करू ये आहे हीट वेव्ह वॉर्निंग जो आपल्याला हवामान खात्याने पुढच्या एक आठवड्यासाठी दिलेला आहे आणि हीट वेव्हचा प्रकार काय आहे वो पण मी जरासा आपल्याला सांगण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याच्यामध्ये घेणारे काळजी आपण काय करतोय वगैरे वगैरे। आणि पाचवा एकच लाईनचा विषय आहे की आपल्याकडे बियाणं आणि खत पुरेशा संख्यामध्ये उपलब्ध आहे, बट वो जो दोन तालुक्यामध्ये जो तक्रार जरासा आलेले आहे, आज मी स्वतः सकाळी 10 वाजेपासून त्याची चौकशी करत होतो, उसका पण मी जरासा एक्सप्लेनेशन देतो की तक्रार कशासाठी येत आहे आणि प्रशासनाची काय आव्हान आहे यावेळी। ये 5 विषयावर आहे। याला सोडून छठा आपल्याला जो काही विचारायचं आहे ऍज युजल आपण विचारू शकतो। जगभराच्या कुठल्याही विषयाबद्दल आपण आपली चर्चा करायला तयार आहे। पहिला विषय जो आहे आदरणीय अंतुलिकाचा दुसर आला, तुम्ही बसले तो मला कॉन्फिडन्स येतो। इथे बस तो पहिला विषय आहे की आपल्या शिक्षक मतदारसंघाची कार्यक्रम जाहीर करण्यात आलेली आहे। त्याच्या प्रेस नोट भारत निवडणूक आयोगाने पाठवण्यात आलेली आहे। आचारसंहिता जो चालू होती, आचारसंहिता परिपूर्ण रीतीमध्ये ये पुढे पण चालू राहणार आहे आणि आचारसंहिता चालू असताना कुठल्याही प्रकारची म्हणजे कमतरता याच्यामध्ये होणार नाही। फ्लाइंग स्क्वॉड्स वगैरेची नियुक्ती 1 जून पासून परत होणार आहे, जो म्हणजे आपल्या अपेक्षित आहे 3 पूर्ण जिल्ह्यासाठी। आणि आदर्श आचारसंहिता व्हावा याच्यासाठी सर्व राजकीय पक्षाला, सर्व स्वतंत्र कॅन्डिडेट्सला आपण आवाहन करतो। याबद्दलची सगळे माहिती सगळे पक्षाला देण्यात आलेलं आहे आणि 26 तारीखला याच्या मतदान प्रक्रिया होणार आहे। या मतदान प्रक्रियासाठी आपल्याकडे 40 ठिकाणी, बरोबर 20 ठिकाणी, आपला पहिला सिरियल नंबर 22 आणि शेवटचे 41 तर 20 ठिकाणी मतदान केंद्र आपल्याकडे आहे। या सगळ्या मतदान केंद्रामध्ये पीठासीन अधिकारी, तहसीलदार या नायब तहसीलदार स्तरावरचे अधिकारी राहणार आहे आणि सहाय्यक मतदान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझी नियुक्ती म्हणजे भारत निवडणूक आयोगाने केलेला आहे। याच्यामध्ये जो आपला जो शिक्षक नाशिक डिव्हिजन टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये हे आहे नोटिफिकेशन। लास्ट डेट नॉमिनेशनच्या 7 जून आहे। नॉमिनेशन इकडे होणार नाही, नॉमिनेशन नाशिकला विभागीय आयुक्त कार्यालयाला होणार। असं नाही की कोणी आपल्याकडे आलं नॉमिनेशन घेऊन, क्लॅरिटी देतो। 10 तारीखला आपली कॅन्डिडेटची यादी जाहीर होणार आहे। सॉरी 10 तारीखला स्क्रुटिनी होणार आहे, 12 तारीखला कॅन्डिडेटची यादी जाहीर होणार आहे। 2 आठवडा प्रचार कालावधी राहणार आहे। 26 जूनला बुधवारचे दिवस मतदान होणार आहे। मतदानाचा वेळ जो आहे हे आपल्या रेग्युलर निवडणूकपेक्षा वेगळा आहे। मतदान सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे, रेग्युलर निवडणूकमध्ये 7 वाजता सुरू होतो। रेग्युलर निवडणूकमध्ये 6 वाजता संपतो, याच्यामध्ये 4 वाजता संपणार, ठीक आहे। 8 वाजता से 4 वाजता याची काउंटिंग जो आहे 1 जुलै 2024ला सोमवारच्या दिवशी सुरू होणार आहे। त्याच्यामध्ये जरा वेळ लागतो, तो मी वही म्हणतो की सुरू होणार आहे 1 जुलै 2020 आणि 5 जुलै पर्यंतची आपल्याकडे मुदत आहे या काउंटिंग संपून निकाल जाहीर करण्यासाठी। तो याची प्रक्रिया ही आहे। आचारसंहिता महत्वपूर्ण विषय की आचारसंहिता जरासं पुढे गेलेली आहे, बट याच्यामध्ये अगर काही शिथिलता भारत निवडणूक आयोगाने भविष्यात दिली तर त्याच्याबद्दल आपल्याला सांगू, परंतु आतापर्यंत कुठलीही शिथिलता आलेली नाही आहे। आपला 2-3 गोष्टीसाठी आपण पण आता विनंती केलेली आहे। एक आहे तलाठीची रिक्रुटमेंट ऑर्डर काढणे, बिकॉज आपली म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आपली पूर्ण आहे, यादी पण रेडी आहे। बदली प्रक्रिया जो करायची आहे वो आपली जो मे अखेर वाली, हे 2-3 गोष्टी आपल्याकडे पण आहे, परंतु याच्यामध्ये कुठली शिथिलता नाही। आणि आता जो जिल्हा परिषद मी जो डीपीसी वगैरे मध्ये जो जरा सगळे विभागाला जो सूचना आहे ते चालू कामला पूर्ण करून घ्या। नवीन कामची ना यादी तयार करायची आहे, ना कुठलेही एस्टिमेट करायचं, ना टेंडर प्रक्रिया करायचं, ना वर्क ऑर्डर द्यायचं। चालू काम पूर्ण करायला काही हरकत नाही आणि त्याबद्दल सगळे विभाग त्याच्यावर लक्ष देतात की चालू काम वेळेवर पूर्ण व्हावं। या गोष्टीबद्दल सर्वांनी जाणीव करून ये झाला मुद्दा क्रमांक 1।
दुसरी मुद्दा आहे आपली काउंटिंगच्या संदर्भात आपल्याला जळगाव 03 बद्दल सांगतो. रावेर बद्दल आदरणीय अंकुश कुलाटेजी आहे का आधी बाहेर गेल्याची. तर जळगाव 03 मध्ये किमान काउंटिंगचा राऊंड 18 आहे एरंडोल मध्ये आणि कमाल जळगाव शहरात आहे ते 25 राऊंड. एक राऊंड मध्ये साधारणतः 15 ते 20 मिनिटची वेळ लागते. ठीक आहे. या काउंटिंग प्रक्रियामध्ये आपण प्रत्येकी 14 टेबल्स आपण लावलेले आणि प्रत्येक टेबलवर प्रत्येक कॅन्डिडेटला आपले आपले एजंट्स लावता येतो. तो टोटल टेबलची संख्या आहे 14x6 प्रत्येक विधानसभा मतदारसंघ. तो 14x6 प्लस 14x6 थोडक्यात 14x12. त्याचा अर्थ आहे की इसका म्हणजे 156 168 टेबल आहे. म्हणजे दोघे लावून एक कडे 14 कॅन्डिडेट्स आहे, एक कडे 24 कॅन्डिडेट्स आहे. प्रत्येकानं प्रत्येक टेबलवर एक एजंट नेमता येतो. तो एवढे एजंट्स राहणार आहे. प्रत्येक टेबलवर आपले काउंटिंगचे 2 जण राहतात. सुपरवायझर, असिस्टंट आणि मायक्रो ऑब्झर्वर 3 जण राहतात. मायक्रो ऑब्झर्वर बँकचा राहतो, सुपरवायझर असिस्टंट आपले अधिकारी. तो असा करके 3 पर टेबल. तो 168x3 एवढे अधिकारी काउंटिंग करणारे ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे म्हणजे कंट्रोल युनिटचे काउंटिंग. एक आपलं मेजर काम आपल्याकडे हे काउंटिंग मध्ये राहणार. आणि प्रत्येक काउंटिंग मध्ये तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये जाली ऑलमोस्ट 10 फुटाची जाली आपण लावलेली आहे. 2 विधानसभा मतदारसंघाच्या मध्यमध्ये एक स्टीलच्या आपण बॅरिकेडिंग लावलेलं आहे. ऊन जास्त राहणार आहे म्हणून आपण त्या ठिकाणी कूलर्स आणि एसीचं विशेष नियोजन करतो. ठीक आहे. कूलर्स आणि एसीचं विशेष नियोजन करतो. एवढी मोठी संख्येमध्ये लोक आहेत. तुम्हाला माहिती मिळावा याच्यासाठी रिअल टाइम बेसिसवर आपण इलेक्ट्रॉनिक बोर्ड वगैरेचे पण नियोजन करतो. मीडियाची वेगळी सेल आपण तयार करतो आणि बाहेर पब्लिकला पण कंटिन्युअस माहिती मिळावा याच्यासाठी पण आपण एक लाऊडस्पीकर अनाउन्समेंट सिस्टम्स करतो. एसी वाईज काउंटिंग राहणार आणि त्यांची जो टोटलिंग आहे ते एनकोरवर भरणार. एक एनकोर नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यावर ते माहिती भरणार. एक एक्सेल शीट आहे त्याच्यावर आपल्याला लीड पण करणार आणि या 2 माहितीच्या फायनलायझेशन आरओ लेवलवर होणार. 3 विधानसभा मतदारसंघ मागे एक भारत निवडणूक आयोगाने ऑब्झर्व्हर नेमलेला आहे. तो आपले जो 2 ऑब्झर्व्हर ओरिजिनली आले होते अशोक कुमार मीना रावेर 04 साठी ते राहणार आहे. त्यांच्याबरोबर एक और ऑब्झर्व्हर त्यांचं नाव काय एक्झॅक्ट नाव सांगतो आणि राहुल गुप्ता साहेब जो जळगावसाठी आले होते त्यांच्याबरोबर एक और ऑब्झर्व्हर. असे 3 विधानसभा मतदारसंघाच्या मागे एक ऑब्झर्व्हर राहणार. तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या 19च्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये एकच बदल या पूर्ण काउंटिंग प्रक्रियेमध्ये आहे की आधी जो ऑब्झर्व्हर आरओ बरोबर बसत होतो आता ऑब्झर्व्हर 3 एआरओ मागे एक स्टेज करून ते बसतात. जो 3 एआरओ त्याला दिसायला. ठीक आहे. आरओचा रोल फिर उसके बाद आपलं 2 प्रकार हे झालं आपलं ईव्हीएम व्हीव्हीपॅटची काउंटिंग. याला सोडून 2 प्रकारचे आणखी काउंटिंग आहे. तो टोटल 3 प्रकारचे काउंटिंग. एक आहे की पोस्टल बॅलेटची काउंटिंग और दुसरा ईटीपीबीएसची काउंटिंग. पोस्टल बॅलेट जो आपल्याला मिळालेले आहे ते आपले 2 प्रकारच्या लोकांनी परत आपलं पोस्टल बॅलेट दिलं. एक होम वोटिंग मध्ये जो ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांकडून जो आपल्याला पोस्टल बॅलेट मिळाला और दुसरा जो आपल्याला यांच्याकडून जो अधिकाऱ्यांसाठी जो वोटर फेसिलिटेशन हेल्प डेस्क आपल्याला मिळालं होतं त्याच्या अंतर्गत जो पोस्टल बॅलेट. ठीक आहे. तो या 2 प्रकारचे पोस्टल बॅलेट आकडे मी सांगतो जरा नंतर. दुसरी जो आहे आपल्याला जो ईटीपीबीएस जो आपले सैन्य दल या अर्धसैन्य दल मध्ये काम करणारे जो अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जो ईटीपीबीएस आहे याच्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यात तक्रार नाही परंतु काही जिल्ह्यामध्ये तक्रार झाली की ये सुटले ते सुटले मी यहाँ पर होतो मला नाही मिळालं. उसका कारण हे झालं उसका 2 कारण आहे. एक त्यांनी स्वतःहून रजिस्टर केलं नाही की मी सैन्य दलमध्ये आहे. दुसरं त्यांचे कमांडंट कडून विनंती आली. तो या 2 कारण असू शकतं. सुदैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये ऐसा एक भी तक्रार नाही क्योंकि आपले मेजर जो मतदार आहेत ते पाचोरामध्ये सर्वात जास्त निघाले. पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त ईटीपीबीएस इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट. ईटीपीबीएसच्या काउंटिंग मध्ये एक फरक आहे मी फक्त सांगतो. ईटीपीबीएस मध्ये पहिले स्कॅनिंग करावं लागतं. तो स्कॅनिंग साठी आपण 4 डेस्क किती आयटीआयचे लोक घेतल्यावर 4 डेस्क लावतो. जळगावसाठी 6 आणि रावेरसाठी 4. हा तो जळगावसाठी 6 आणि रावेरसाठी 4.
तो ऐसे 10 डेस्क आपण ITI चे लोक घेतले जो स्कॅनिंग करणार पहिले, ठीक आहे. और त्याच्यानंतर त्यांचे काउंटिंगसाठी आपण जळगावसाठी किती डेस्क आहेत? तो काउंटिंगसाठी ETPPS काउंटिंगसाठी परत 6 आणि 4 काउंटिंग आणि 6 आणि 4 स्कॅनिंग, ऐसे करके आपले डेस्क है. और जो ये वाले डेस्क है पोस्टल बैलेट साठी जो आहे, उलट पोस्टल बैलेट जळगाव साठी किती, रावेर साठी किती? 4 आणि 6 आणि ETPP नंतर परत आपण PPP मध्ये कन्वर्ट. तर किती झालं टोटल? सर आपल्याकडे 12 होती, प्रायव्हेटकडे 10. आपल्याकडे पोस्टल बॅलेट काउंटिंग साठी जळगावला 12 आणि रावेरकडे 10 एवढे डेस्क. रावेरमध्ये जरासं संख्या कमी येतो, ठीक आहे. तो असा करके आपलं पोस्टल बॅलेटची काउंटिंग. तसं 3 प्रकारचे आहे, ETPPS, पोस्टल बॅलेट आणि EVM VVPAT. EVM VVPAT ARO म्हणजे विधानसभाचे ARO करणार, वहां पे भरणार. ये वाला साठी पण ARO आहे, ते भरणार. थोडक्यात माझा रोल आहे फक्त प्रिंटआउट काढून साईन करून द्यायचं. हा, अच्छा, नाव मी परत सांगतो. अतिरिक्त जो आले, स्पेलिंग गलत झालं, JH असतो, ठीक आहे. अच्छा, जळगावसाठी जो 2 ऑब्झर्वर्स आहेत, श्री राहुल गुप्ता, डॉक्टर राहुल गुप्ता आणि श्री अरुण कुमार झा, JH. राहुल गुप्ता साहेबांना दिलेला आहे जळगाव सिटी, जळगाव ग्रामीण, अमळनेर. मी जरा हळूहळू बोलतो. जळगाव सिटी, जळगाव ग्रामीण, अमळनेर. त्यांचा मोबाईल नंबर सेम राहणार जो आधी होता, जो आपण ऑलरेडी प्रसिद्धी केली. जळगाव सिटी, अमळनेर आणि जळगाव सिटी, ग्रामीण आणि अमळनेर. अरुण कुमार झा रहणार एरंडोल, चालीसगाव, पाचोड. अमळनेर मध्ये रहणार आहे अशोक कुमार मीना. सगळे बोर्ड चुकले. काउंटिंग ऑब्झर्वर एक साइड अशोक कुमार मीना, ते रहणार चोपड़ा, रावेर, भुसावळ. अशोक कुमार मीना, चोपड़ा, रावेर, भुसावळ. और श्री महेंद्र पाल, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर. महेंद्र पाल, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर. अरुण कुमार झा साहेब येत आहे दिल्लीवरून, आय थिंक दिल्लीवरून येत आहे. महेंद्र पाल परत हरियाणाचे. तो असं करके 4 ऑब्झर्वर झाले आपल्या काउंटिंग प्रक्रियेला ऑब्झर्व करायचं. ठीक आहे. और काउंटिंग साठी बाकी सगळे तयारी, CCTV लावणे, काउंटिंग सेंटर्स मध्ये स्क्रीन्स लावणे, त्याचे मंडप करणे, पिण्याच्या पाण्याची सोय, अतिरिक्त टॉयलेट्सची सोय, त्याच्यामध्ये बाहेर जो गर्दी जमा होतो त्या पूर्ण ठिकाणी त्याची सोय, त्याच्यासाठी ADM आदरणीय श्री ये अपने क्या नाम है RDC साहब का, सोपन कसार साहेब, पूरा नाम लीजिए. सोपन कसार साहेब रहना है. एक सेकंड. सोपन कसार साहेब इंचार्ज रहणार आहे वहां के कार्यकारी दंडाधिकारी म्हणून. काउंटिंग सेंटरच्या अंतर्गतचा जो पोलीसचे बंदोबस्त CRPF बघणार आहे, त्याचे जस्ट बाहेर म्हणजे एंट्री गेट पॉइंट वाले जो बंदोबस्त SRPF बघणार आहे. आणि पोलीस कडून ऍडिशनल SP साहेब त्या गेट परचे जबाबदार आहे. 3 लेअर आणि ऍडिशनल SP बाहेरच्या पूर्ण परिसर लॉ अँड ऑर्डर SP साहेब आणि त्यांची और ऍडिशनल ADM साहेब बाहेरच्या लॉ अँड ऑर्डर मध्ये राहणार. त्याच्याशिवाय काही संवेदनशील भाग मध्ये गरजेनुसार कार्यकारी दंडाधिकारीची नेमणूक आय थिंक 4 या 5 ठिकाणी आपण करणार. संवेदनशील भाग जिल्हाभरात की कुठल्याही परिस्थितीची शांतता भंग कुठेही होऊ नये आणि पोलीस आपला बंदोबस्त पोलीस आपल्या तरफ लावणार आहे. हे झाला आपला काउंटिंगचं नियोजन. याच्याशिवाय पुढचा जो विषय आहे आपला पुढचा 3रा विषय अपील, इलेक्शनचे संबंधित अपील. याच्यामध्ये आपल्याला यावर्षी निवडणूक प्रक्रियामध्ये सुदैवाने तक्रारची संख्या कमी होती, परंतु ऑब्व्हियसली 0 नाही होती. काही लोकांचं म्हणणं होतं की माझं जुना कार्ड होता ते सुटलं, माझे हे झालं. तर माझ्याकडे प्राप्त तक्रारानुसार 19 तक्रार होत्या. तो
यामध्ये माझी एक सर्वांना विनंती आहे की यदि आपलं नाव कुठल्याही कारणामुळे सुटलं असेल, डिलीट झालं असेल, आपण ऑनलाईन जाऊन फॉर्म नंबर 6 भरून आपली दुरुस्ती आपण करू शकता. फॉर्म नंबर 6, 7 और 8. फॉर्म नंबर 6 असतो नवीन नाम ऍड करणे, नंबर 7 असतो डिलीट करणे आणि नंबर 8 असतो दुरुस्ती करणे. त्याच्यामध्ये फोटोग्राफ पासून तुमचे ऍड्रेस पर्यंत सगळ्या गोष्टी आपण दुरुस्त करू शकतो. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 प्रमाणे आणि त्याच्या संबंधित रूल्स प्रमाणे याची जबाबदारी ऍक्च्युली नागरिकांची. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण स्वतः करू शकतो. वोटर हेल्पलाईन ऍपच्या माध्यमातून आपण स्वतः करू शकतो घरी बसल्या आणि BLO ची आपल्याला गरज पण नाही. आपण स्वतःहून याच्यामध्ये जो काही दुरुस्ती आहे आपण करू शकतो. एक गोष्टी जो सर्वात मोठी अडचण जो लोकांच्या मनात आहे जो मी क्लिअर करतो, आज के डेट मध्ये जसे आपले फेसबुक वगैरे मध्ये सॉफ्टवेअर असतो की तुमचं नाव तुमची फोटोग्राफ 2 ठिकाणी दिसली, एक आपोआप डिलीट होणार. तर काही लोकांच्या मनात असं एक इच्छा असतो की मी गावात पण राहायला पाहिजे आणि शहरात पण राहायला. यापुढे असं चालणार नाही. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही एक ठिकाणी तुम्ही डिलीट करून घ्या, एक ठिकाणी आपण ठेवू. अत्यंत महत्वपूर्ण. त्याच्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम होणार. तो तुम्ही ठरवा की तुम्हाला गावात मतदान म्हणून राहण्याची इच्छा आहे की शहरात राहण्याची इच्छा आहे. दोन्ही ठिकाणी सॉफ्टवेअर एकच असल्यामुळे, एकच सर्व्हरवर असल्यामुळे, एकच डेटाबेस असल्यामुळे ते इमिडिएटली ओळखतात आणि आपल्याला विचारतात आणि कधी कधी डिलीट होऊन जातात. या एक मेजर अडचण आपल्याला म्हणजे आतापासून आपले निर्णय घेणं अपेक्षित आहे. ही माझी सर्वांना विनंती आहे. वेळ आहे अजून, म्हणजे 5 ऑगस्टला म्हणजे पुढच्या SSR ची यादी म्हणजे कदाचित लोकसभा नंतर आपलं सुरू होत आहे प्रक्रिया परंतु 5 ऑगस्ट पर्यंत प्लीज करून घ्यावा आणि आजपासून जागे झाले तो खूपच बरं आहे. मुद्दा क्रमांक 4 आपला होता पुष्पघाताच्या याच्यामध्ये संचारबंदी जो आहे की कोई लॉकडाऊन आपण जाहीर केलं नाही, कुठल्या प्रकारचे गैरसमज करू नये. बेसिकली या गोष्टी आहे की जो आपले कामगार वर्ग आहे, जो आपले कष्टकरी लोक आहेत, त्याला एक आधार मिळावा की त्याला कुठल्याही प्रकारचे हॅरॅसमेंट त्यांच्या होऊ नये. उन्हाची परिस्थितीमध्ये आरोग्याला धोकादायक करून कोई भी व्यक्ती कोणाला काम करण्यासाठी या कुठलेही बाहेर पडण्यासाठी ते त्याला प्रेशराईज करू शकत नाही आणि त्याला एक आधार मिळावा, त्याला एक अधिकार मिळावा, याच्यासाठी असा एक आदेश काढण्यात आला. पुढच्या 1 आठवडा जो हवामान खात्याने जो आपल्याला आतापर्यंतचे जो वॉर्निंग दिलेलं आहे की पुढच्या 1 आठवड्यामध्ये ऊन राहणार आहे, पुष्पघात राहणार आहे, त्या परिस्थितीमध्ये काळजी घेण्याची अत्यंत जास्त गरज आहे. मी आपल्याला सांगतो की आपल्याकडे जो ऊन आहे असं नाही की ते टेम्परेचर वाढलं आणि इमिडिएट घटलं. टेम्परेचर 45 से पुढे या 46 या एक लेवलच्या टेम्परेचर ऑलमोस्ट 3 से 4 तास दर दिवस आपण बघतो. एक वेळा ते 45-46 टच केला, त्या टेम्परेचर म्हणजे ना वाढता ना घटता त्या टेम्परेचर ऑलमोस्ट 12:30 पासून 3:30, 4:30, 5 पर्यंत असा असतो. या 4-5 तासामध्ये विशेष काळजी घेण्याची सर्वांना गरज आहे. ज्येष्ठ असेल, तरुण असेल, हे असेल, कुठल्याही व्यक्तींनी आपल्या आरोग्याला धोकादायक कृपा करू नये. आज के डेट मध्ये माझी सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे ड्राय हीट असतो परंतु ह्युमिडिटी म्हणजे सुदैवाने वाढलेला आहे. तो ड्राय हीटची परिस्थितीमध्ये सर्वांनी कूलर म्हणजे AC पेक्षा कूलर वापरणं जास्त योग्य असतं, डेझर्ट कूलर, क्योंकि ते आपल्या ह्युमिडिटी त्या ठिकाणी वाढवून देतो. तर एक माझी सर्वांना कृपा करून म्हणजे विनंती राहील की सर्वांनी हे करा. कोई अतिआवश्यक सेवेत आहे आणि त्याला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही, तो त्या संबंधित अतिआवश्यक सेवेचे विभाग या खासगी कंपनी या कोई भी व्यक्तीने अगर खासगी म्हणजे लोकांना कामावर लावलेला असेल तर त्यांच्यासाठी पंखा, शेड, पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादीची आपण नियोजन करूया. आपण सर्वांनी माणुसकी दाखवू आणि यदि कोई भी व्यक्ती माणुसकी दाखवत नसेल तर या आदेशाचं पालन करण्याच्या सूचना आपण पोलीस विभागाला दिलेल्या आहे, आपण कामगार विभागाला दिलेला आहे, आरोग्य विभागाला दिलेला आहे, महसूल विभागाला दिलेला आहे, नगरपालिकेला दिला आहे, ग्रामपंचायतला दिला आहे. म्हणजे थोडक्यात जो काही जनसंपर्कात येणारे महिला बाल कल्याणला दिले, थोडक्यात जो काही जनसंपर्क येणारे विभाग आहे त्या सर्व विभागांना देण्यात आले. ठीक आहे. माझी दुसरी सर्वांना पशुपालनांना माझी विनंती आहे की आपण माणुसकी दाखवा. आज सकाळी 63 शेळी मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मृत्यू झाले. त्या ठिकाणी ज्यावेळी आपली टीम पोहोचली आणि पंचनामा केला, पिण्याची पाणी 18 तास पासून देण्यात आलेलं आहे. म्हणजे ऍटलिस्ट हे प्राथमिक माहिती.
माझी सर्वांना विनंती आहे की आपण ये दाखवा. आज मी एक युनिटला गेलो होतो दुग्ध व्यवसायाच्या, त्या ठिकाणी फॉगिंग मशीन नाही लावलेलं, मोठी युनिट म्हणजे मशी आहे त्याला बांधून ठेवलेलं, फॉगिंग मशीन नाही लावलेलं. तो यासारखी गोष्टी आपल्या सगळ्या शेतकरीला माहिती आणि काय डाऊट असेल तो आपण पशुसंवर्धन विभागाचे LDO ला विचारून घ्या. आणि LDO ला मी सांगितलंय, पण लेखी आपण सूचना द्या. पिण्याची पाण्याची सोय आपण ज्या ज्या वेळेत 101 ठिकाणी टँकर चालू आहे, 87 गावांमध्ये टँकर चालू आहे, प्रत्येक ठिकाणी आपण जनावरांसाठी 120% प्रमाणे पाणी पाठवतो गरजेनुसार. जो काही आपले बिकॉज काही जानवर सुटले असेल तो माझी सर्वांना विनंती आहे की त्या पाणी त्या जनावरांसाठी जाणं पाहिजे. ग्रामपंचायतने जबाबदारी घ्यावी. त्याचे शेळी असेल, कोंबडी असेल, दूध म्हणजे म्हशी असेल, गाय असेल, जो काय असेल, तर हे आपल्याला प्रत्येकाने याची काळजी, कुत्रे असेल, मांजर असेल, सगळ्यांनी हे बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्टी, पाणीपासून कोणाला वंचित राहू नये. ठीक आहे, या गोष्टीबद्दल प्रत्येकाने कृपा करून लक्ष द्या. एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट. दुसरा, शेड नेटचा वापर करा, गोठ्याचा वापर करा. दूध उत्पन्न मध्ये कमतरता येईल अगर तुम्ही नाही केला, शेतकऱ्यांच्या नुकसान पण होणार. तर माझी सर्वांना विनंती आहे की शेड नेटचा वापर करा, फॉगिंग मशीनचा वापर करा. म्हणजे 2 ते 3 वेळा म्हणजे दिवसाला पाणी टाका. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे गिरणाचं पण आपण आवर्तन सोडलेलं आहे. कुठेही पर्से टंचाईची परिस्थिती असा आपल्याला जाणवत नाहीये. वरणगावला पण जो तक्रार येत होते की टंचाईची परिस्थिती, ते नवीन पाईपलाईनच्या विषयावर होता, ते पण मी भेट देऊन आलो आणि ते प्रश्न जवळपास संपलेला आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, लहान मुलं, हे सगळेच बरोबर सगळे पशुपालक ज्या ज्या लोक आहेत त्या पशूंसाठी सगळ्या लोकांनी लक्ष द्यावं, ही माझी सर्वांना विनंती. दुसरी गोष्टी, स्वतःला हायड्रेटेड ठेवावा. ORS ची कुठल्याही प्रकारची कमतरता कुठे नाही. खासगी दवाखान्यात आहे, खासगी म्हणजे याच्यामध्ये आहे, फार्मसी शॉपमध्ये आहे, केमिस्ट दुकानमध्ये आहे, ORS उपलब्ध आहे. अगदी 2-2 रुपयाचे पिशवे पण आहे आणि काय म्हणजे फ्लेवर्ड ORS पण आहे जो जरासा हाय रेट वर उपलब्ध आहे. या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की रिहायड्रेशन घ्यावा. आणि विशेषतः पत्रकारांना माझी विनंती आहे की ज्या लोक म्हणजे फील्ड रिपोर्टिंग करतात त्या लोकांनी विशेषतः, मला माहिती आहे की तुमची ऍक्च्युअल काम 12 ते 4 मध्ये होतं, त्याच्यानंतर ऑफिसला बसतात. ORS ची पिशवी आपण आपल्याकडे ठेवा आणि ORS प्लीज घेत राहा. डिहायड्रेट होऊ देऊ नका. जरासा पण डोका ताप झाला तर तुम्ही धोकादायक परिस्थितीत आहे याची खात्री करा. ही फारच महत्वपूर्ण बाब आहे. आणि स्वतःला कूल एन्व्हायरमेंट मध्ये ठेवा. ठीक आहे, एक गोष्टी सगळ्या लोकांनी ठेवावा की कूल एन्व्हायरमेंट मध्ये ठेवा. तो एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. तो ORS बद्दल प्रत्येकाने विचार करावा. आणि स्वतःसाठी, आपल्या लहान मुलांसाठी, लहान मुलांच्या जो डिहायड्रेशनचा जो प्रमाण जो आपल्याला दिसतोय, एक या कारण म्हणजे मेन कारण आहे की ब्रेस्ट फिडिंग मध्ये लोक दुर्लक्ष करतात. माझी सर्वसामान्य आईला विनंती आहे की आपले 0 ते 6 या 8 महिन्यापर्यंतचे जेवढे मुलं असेल त्या सर्वांना 2 ते 3 तासाचे अंतरावर त्यांच्या गरजेनुसार प्लीज ब्रेस्ट फिडिंग करा. ब्रेस्ट फिडिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्याबद्दल गाईडलाईन्स आरोग्य खात्याने दिलेल्या, आशा वर्करला सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि सगळ्या लोकांनी प्लीज ब्रेस्ट फिडिंग म्हणजे रेग्युलर रिपीटेड इंटरव्हल, उसका प्रत्येकाचे इंटरव्हल संबंधित डॉक्टरांनी ठरवून दिलेला, तर त्या इंटरव्हल प्रमाणे आपण प्लीज करा. याच्यामध्ये दुर्लक्ष करू नका. कुठल्याही मुलांना त्रास होता कामा नये. मुलं अगर रडत असेल प्लीज इमिडिएटली आपल्या डॉक्टरांना संपर्क करा. मुलांच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे रोग काढण्याचा प्रयत्न करू नका. मुलांना कुठेही बाहेर 0 ते 10 वर्षाच्या मुलांना यासारखे हीट खूपच डेंजरस आहे. तो त्यांना 0 ते 10 सारखं मुलांना अजिबात बाहेर पाठवू नये. म्हणजे अगदी 10 ते 6 बाहेर पाठवू नये. माझी सर्वांना कुठलेही सामाजिक कार्यक्रम, कुठलेही शैक्षणिक कार्यक्रमाला टाळा, काही अडचण नाही, परंतु बाहेर पाठवा. माझी सर्वांना एवढा उन्हाच्या संदर्भात मला बोलायचं. पांचवा काय विषय होता? बियाणे. हा, खत आणि बियाणामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. 1-2 ब्रँड बद्दल जास्त मागणी आहे. काही डीलर्सने पैसे आधी भरलं होतं त्या संबंधित ब्रँडाला आणि ते त्यांना अप्राप्त आहे. म्हणून काही ठिकाणी तक्रार येत आहे की या संबंधित ब्रँड मला पाहिजे होता, हा संबंधित ब्रँड मला मिळत नाही. ते बियाण्याच्या संदर्भात आहे. तो या संदर्भामध्ये संबंधित खाजगी कंपनी बरोबर आज बैठक पण झालेली आहे, त्याला सूचना पण देण्यात आलेल्या आहे. परंतु अदरवाईज आपल्याला खत आणि बियाणाची आता विक्री पण जास्त प्रमाणात सुरू झालेली नाहीये. कमतरता राहणार नाही. आणि कंपनीने पण आश्वासन दिलेलं आहे की आज के डेट मध्ये उपलब्ध आहे. पुरेशा मात्रामध्ये उपलब्ध नसेल
परंतु उपलब्ध आहे. काही ठिकाणी काय झालंय की लेट्स से यांच्या दुकानात आहे, माझ्या दुकानात संपलेला आहे, तो एकमेकांमध्ये स्टॉक रिएडजस्टमेंटची पण सूचना देण्यात आली. म्हणजे आणि मी एक गोष्टीची आनंद आहे की 1500 ठिकाणी आपल्याकडे आहे आणि याची तुटवडा फक्त म्हणजे 10 से 15 दुकानात आहे. तो ब्रँडची पण आपण म्हटलंय की तुम्ही इंटरचेंज करून घ्या. शेतकऱ्यांनी माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती आहे की कुठल्याही प्रकारचे अफवाचे बळी पडू नका. अफवाचे काही कारण नाही. आपल्याकडे सगळ्या गोष्टी परिपूर्ण संख्यामध्ये उपलब्ध आहे आणि अफवा आज के डेटमध्ये अफवा पण जास्त काही नाही. एका दुका गावामध्ये एका दुका ठिकाणी आपल्याला अफवा म्हणजे दिसून आलेला आहे. टोल फ्री नंबर मी एक सांगतो, एक म्हणजे माझ्या मोबाईलला आहे, एक टोल फ्री नंबर पण केलेला आहे. 24 तास आज मी जिल्हा परिषदला जाऊन आलो. 24 तास साठी आपण ड्युटी लावलेला आहे. म्हणजे 24 म्हणजे ऍक्च्युअली 24 तास. रात्री 12 वाजता पण कोणाला शंका आला की मला खत बियाणं मिळालं नाही, त्याच्यासाठी पण आपण एक हेल्पलाईन नंबर टोल फ्री नंबर केलेला आहे. तक्रार आपण नोंदवता येतो आणि 24 तासाच्या आतमध्ये आपण चौकशी करून त्याच्यामध्ये कारवाई करणार आहे. बोगस बियाणावर आपण पथक नेमलेलं आहे. आतापर्यंत एक बी बोगस बियाणाची तक्रार आपल्याला प्राप्त नाही, परंतु ऑब्व्हियसली पेरणी झालेली नाही. परंतु सॅम्पल कलेक्शन करून जो आपले केव्हीके वगैरे आहे त्या ठिकाणी आपण तपासणी पण करतोय. प्रत्येक बॅचची तपासणी आपल्याकडून चालू आहे. माझी शेतकरीला 3-4 गोष्टीची विनंती आहे, आव्हान आहे, ते मी आपल्याला आता सांगतो. नंबर 1, कुठलेही अफवा तुम्ही स्वतः तयार करू नका आणि अफवाचे बळी पण पडू नका. कुठल्याही प्रकारची स्टॉकची अडचण कुठेही नाही. कुठलीही शंका आली प्लीज फोन करा, प्लीज विचारा. आपण इमिडिएट तुम्हाला टीम पाठवतो. तालुका निहाय टीम नोंदवण्यात आलेली आहे. नंबर 2, बफर स्टॉकची पण मी आज जाऊन तपासणी करून आलो. बफर स्टॉक पुरेशा संख्येमध्ये आपल्याकडे होतो. नंबर 2, सगळे कापसाचे शेतकरीला माझी विनंती आहे की आपण कडधान्य पण लावा. त्याच्यामध्ये दालची पेरणी आपण करावं. त्याचे भरपूर फायदे आहेत. 2-3 फायदे मी आता यावर सांगतो. नंबर 1 की तुमच्याकडे नायट्रोजन फिक्सेशन लेग्युमिनस प्लांट असल्यामुळे, आता मराठी शब्द काय तुम्ही शोधून घ्या, लेग्युमिनस प्लांट असल्यामुळे त्या ठिकाणी नायट्रोजन फिक्सेशन आपोआप सुधारते. तुम्हाला जो लागणारे खतची संख्या आहे ते कमी होणार, मात्रा आहे ते कमी होणार. नंबर 2, आपला जो कापूसचे उत्पादकता आहे ते सुधारते. नंबर 3, आपला कापूसाच्या क्वालिटीमध्ये पण सुधार आपल्याला दिसून येते, परंतु त्याच्यामध्ये इतर प्रकारचे ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस पण तुम्हाला सोबत करावं. नंबर 3, आपल्याला डी-वीडिंग म्हणजे जो वीड वगैरे येतो, हर्बिसाइड वगैरे जो लागणार आहे त्याच्या प्रमाण कमी होतं, क्योंकि तुम्ही वीड साठी जागा ओपन स्पेस सोडत नाही. ठीक आहे. नंबर 4, तो याच्यामध्ये लागणारे लेबर आणि इतर गोष्टीचा खर्च पण तुम्हाला कमी होतो. नंबर 4, तुमची इन्कम सिक्युरिटी याच्यामुळे सुधारतो. यदि कापसाला भाव नाही मिळाला उद्या तो दारूचा मस्त चांगली भाव चालतो. तो दोनोच्या तुम्हाला इन्कम सिक्युरिटी सुधारतो. या 4 गोष्टी आणि 5वी गोष्टी आपण किसान क्रेडिट कार्ड मध्ये स्केल ऑफ फायनान्स वाढवलेला आहे. स्केल ऑफ फायनान्स 25% वाढल्या. सगळ्या पिकासाठी कापूस आणि केळीसाठी 10% वाढ झाली. तो सगळ्या लोकांनी आपला किसान क्रेडिट कार्ड आयदर अगर बंद असेल तर त्याला रिस्ट्रक्चरिंग करून चालू करून घ्यावं आणि अगर घेतला नसेल तर प्लीज घेऊन टाका. किसान क्रेडिट कार्ड या आपला अधिकार आहे, हे आपलं कर्ज आहे, हे आपण तुम्हाला तयार करून दिलेलं आहे. 25% या जिल्ह्यामध्ये स्केल ऑफ फायनान्स आपण वाढवतो. हे ऍक्च्युअली एक करेक्शन होता, म्हणजे हे निर्णय म्हणजे आधी झाला होता, याची प्रसिद्धी पण होती, परंतु आठवण मी आता करून घेतली. ठीक आहे. हे 5 गोष्टी मी सगळ्या शेतकरीला जरासं आवाहन करतो. आणि हवामान खात्याची अंदाज बघून आपण पेरणी करावा. पूर्व पेरणी कृपा करून करू. हे माझे 6 आहे, म्हणजे वेळेवर पेरणी करावा. टोल फ्री नंबर काय? वो एक सेकंड मध्ये सांगतो. हे माझे 5 आहे. और क्या विषय? और अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मैं अलविदा लेती हूँ। आपकी एक दिव्य कांपले। देखते
देखिए CBN Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ, miss another हर update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद, जय महाराष्ट्र।